तामिळ कॅलेंडरनुसार 4 मे रोजी तामिळनाडूमध्ये अग्नी नक्षत्र किंवा उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्णता सुरू होते। ही नेमकी तीच तारीख आहे ज्या दिवशी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल मोजले जातील आणि त्या दिवशी आपल्याला कळेल की पुढील 5 वर्ष तामिळनाडूवर कोण राज्य करणार आहे। परंतु तामिळनाडूमधील राजकीय तापमान त्याच्या खूप आधीच शिखरावर पोहोचण्याची अपेक्षा आहे। याचं कारण असे आहे की तामिळनाडूमध्ये मतदान 23 एप्रिल रोजी होणार आहे। शेजारील राज्य केरळ तसेच पुडुचेरीमध्ये मतदान झाल्यानंतर सुमारे 14 दिवसांनी हे आहे। सहसा भौगोलिक समीपता आणि प्रशासकीय कारणांमुळे केरळ, पुडुचेरी आणि तामिळनाडूमध्ये एकाच वेळी मतदान होते, परंतु यावेळी हा दक्षिणेकडील गट विभागला गेला आहे। खरे तर पुडुचेरी तसेच केरळमध्ये उमेदवारी अर्ज भरणे लगेचच सुरू होईल आणि तामिळनाडूमध्ये उमेदवारी अर्ज भरणे 30 मार्च रोजी सुरू होईल। याचा अर्थ प्रमुख राजकीय पक्षांना त्यांच्या आघाडीतील भागीदारांना जागा वाटपावर काम करण्यासाठी देखील किमान 2 आठवड्यांचा वेळ आहे। कोणता पक्ष कुठून निवडणूक लढवणार आहे आणि उमेदवार कोण आहेत यासाठी खूप घासाघीस आणि बाटाघाटी सुद्धा होणार आहे। या संपूर्ण परिस्थितीत आपल्याला असे दिसत आहे की द्रमुक आघाडीने आपल्या आघाडीतील भागीदारांसोबत काय वाटून घ्यायचे आहे हे कमी अधिक प्रमाणात निश्चित केले आहे, तर दुसरीकडे भाजप तसेच अण्णा द्रमुक आणि इतर भागीदारांच्या एनडीए आघाडीला अजून पहिले पाऊल उचलायचे आहे। अहवालानुसार टीटीव्ही दिनकरन यांच्या एएमएमके पक्षाने म्हटले आहे की ते अण्णा द्रमुकसोबत वाटाघाटी करण्यापेक्षा भाजपसोबत करण्यास प्राधान्य देतील। उमेदवार निश्चित करण्यासाठी अजून वेळ असला तरी राजकीय विश्लेषक नमूद करतात की या लांबलेल्या प्रचार कालावधीचे संभाव्यतः 2 किंवा 3 परिणाम होतील। द्रमुक आणि त्यांच्या मित्रपक्षांना संशय आहे की एनडीए या कालावधीचा उपयोग टीव्हीकेला त्यांच्या आघाडीत सामील होण्यासाठी मनवण्याकरिता करेल। आतापर्यंत सीबीआय समोर तिसऱ्यांदा हजर झाल्यानंतरही विजयनं सहकार्य केलेले नाही, किंबहुना तो एका उघड्या छताच्या वाहनातून नाट्यमयरित्या आला आणि त्यानं गर्दीकडे पाहून हात हलवला। ही अशी गोष्ट आहे जिची तामिळनाडूमध्ये घडण्याची कल्पना करणे खूप कठीण आहे, जिथे गर्दी आणि त्याचे चाहते त्याला सहज घेरतील। पण हो, त्याने तशा प्रकारचा हावभाव कदाचित हे दर्शवण्यासाठी केला की तो दबणार नाही आणि तो घाबरलेलाही नाही। तर पुढील 38 दिवसात खूप रणधुमाळी उडण्याची अपेक्षा आहे आणि आम्ही या सगळ्याच्या मध्यभागी असू, तुम्हाला सर्व घडामोडी तसेच विश्लेषण पोहोचवत राहू।